भारत व श्रीलंका यांच्यात शनिवारपासून T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेला प्रारंभ होणार आहे। गौतम गंभीर व सूर्यकुमार यादव हे विश्वविजेत्या भारतीय संघाचे अनुक्रमे नवीन प्रशिक्षक व कर्णधार झाले असून ही नवीन जोडी नवीन युगात वर्चस्व गाजविण्याचा प्रयत्न करणार आहे। ही जोडगळी श्रीलंकेच्या संघाविरुद्ध झटपट प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणार आहे। 2 वेळा विश्वचषक विजेता गंभीर आता भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सांभाळत आहे, तर भारताच्या T20 संघाच्या कर्णधारपदाची सूत्रे सूर्यकुमारकडे सोपवण्यात आली आहेत। सूर्यकुमार हा T20 क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे। गौतम गंभीरने कोलकाता नाईट रायडर्ससाठी 3 वेळा विजेतेपद जिंकून IPLच्या क्षेत्रात आपली प्रशिक्षण प्रतिष्ठा निर्माण केली आहे। 2दा कर्णधार म्हणून व 1दा मार्गदर्शक म्हणून यशस्वी ठरलेले गंभीर आता राहुल द्रविडचा उत्तराधिकारी झाले आहे। नवीन प्रशिक्षकाचे काम तसे हलके झाले आहे, कारण त्यांच्या आधीच्या संघाने गत प्रत्येक ICC स्पर्धांमध्ये अंतिम फेरी गाठली आहे। मात्र गंभीरची दृढता व त्याचा तीव्र दृष्टिकोन लक्षात घेता नवीन T20 संघ कर्णधार सूर्यकुमारला सुद्धा नवीन धडे शिकावे लागतील।